हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप खूप आनंदी राहा आणि माझे व्लॉग्स बघत राहा. तर आज मी तुमच्या सगळ्यांसोबत एक खूप स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे. तर हा व्लॉग कंटिन्यू बघत राहा. आपल्याला सगळ्यांना आलू पराठा खूपच आवडतो, पण तो करायला इतका कठीणही नाही आहे. काही जणांचा आलू पराठा करताना मध्येच सगळं सारण बाहेर येतं वगैरे, अशा खूप काही गोष्टी होतात आणि शेवटी तो पराठा टेस्टला सुद्धा चांगला लागत नाही. तर आज भरपूर सारणांनी भरलेला कडेकोट आणि सुंदर असा आलू पराठा कसा करायचा ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर सगळ्यात प्रथम मी इथे 2 बटाटे हे कुकरमध्ये उकडून घेणार आहे. आपल्याला जवळजवळ 3-1 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मला 4च पराठे बनवायचे आहेत, त्याच्यामुळे मी सारण पण त्याच पद्धतीत करणार आहे. त्याच्यामुळे 2च बटाटे घेतलेले आहेत. तर बटाटे उकडले की अर्ध्या तासानंतर आपल्याला कुकर उघडून बघायचं आहे. त्याची सालं व्यवस्थित काढून घ्यायची आहेत आणि जो काटेरी चमचा असतो ना, त्याच्याने आपल्याला ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे. इथे माझे आता बटाटे व्यवस्थित स्मॅश करून झालेले आहेत. तर ते मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची 2 एकदम बारीक कट केलेल्या टाकून घ्यायच्या आहेत. एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकायला अजिबात कंजूसी करायची नाही आहे, कारण ही म्हणजे जो स्वाद आहे तो कोथिंबीरमुळे खूप छान येतो. आणि चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मी इथे एव्हरेस्टची लाल मिरची पावडरसुद्धा टाकून घेत आहे. तर हे सगळं आपल्याला टाकल्यानंतर हे मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे माझं बाउल खूप छोटं पडलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी चमच्याच्या सहाय्याने न करता ते हाताच्या सहाय्यानेच करून घेते. व्यवस्थित आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची ऑप्शनल आहे, कारण आपण ऑलरेडी मिरची पावडरसुद्धा टाकतो आहे. आम्हाला थोडंसं तिखटसं आवडतं, त्याच्यामुळे मी हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे. तर आपलं असं मिक्सचर रेडी झालेलं आहे. जे स्टफिंग आहे बटाट्याच्या पराठ्याचं, तर त्याचे आपण गोळे बनवून घेऊया. तर इथे मी एकामागोमाग एक असे 4 गोळे बनवून घेते. गोळे साधारणतः 2 बटाटे घेतले तर मोठ्या आकाराचे जसे गोळे होतात. तर इथे बघा तुम्ही, मस्तपैकी आत्ताच खूप सुंदर दिसत आहेत असे 4 मस्त गोळे रेडी झालेले आहेत. हे स्टफिंग आहे बटाट्याच्या पराठ्याच्या आतमधलं. तर आता आपण आवरणाची सुद्धा तयारी करून घेऊया. तर इथे मी 4 चपात्यांचं पीठ मळून घेणार आहे. तर सर्वात प्रथम मी परातीमध्ये थोडंसं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मीडियम कन्सिस्टन्सीचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा. एकदम पण असा कडक नाही आणि एकदम पण पातळ नाही. तर मीडियम कन्सिस्टन्सीचं असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. जेवढं आपण पीठ जास्त मळू ना, तेवढं तो पराठा एकदम मऊसूद आणि खूप छान टेस्टी होणार. त्याच्यामुळे पीठ मळताना लगेच 5 मिनिटात झालं असं नाही करायचं. तर पीठ चांगलं मळून घ्यायचं. इवन चपात्या करताना पण पीठ जर व्यवस्थित मळलेलं असेल ना, तर चपात्या खूप सुंदर होतात. तर इथे माझा पिठाचा गोळा मळून झालेला आहे. तर मी वरून तेल लावते. थोडंसं मी त्याला एकदा मळून घेते तेल लावल्यानंतर. आणि ते आपल्याला एका डब्यात काढून ठेवायचं पीठ आणि अर्धा तास आपल्याला असंच ते डब्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे पीठ व्यवस्थित मुरेल.
आता अर्ध्या तासानंतर हेच पीठ मी पुन्हा घेतलेलं आहे चपातीचं आणि ते एकदा मी पुन्हा मळून घेते व्यवस्थित आणि त्याचे 4 गोळे आपल्याला काढून घ्यायचे कारण आपण 4 आता पराठे बनवणार आहोत. आता मी एक गोळा घेतलेला आहे, तो मी कोरड्या पिठामध्ये मी बुडवून घेतलेला आहे आणि आपल्याला चपाती लाटताना ना पहिले कडेकडेनी लाटायची आणि मधला जो भाग आहे ना तो थोडासा जाडसर ठेवायचा आहे, नाहीतर सारण आपलं सगळं बाहेर येईल. आता माझे ऑलरेडी जे स्टफिंगचे गोळे आहेत ते थोडे मोठे आहेत, तर त्याच्यामुळे मी चपाती पण थोडीशी मोठी लाटली आहे. तर आपण मोदक कसं करतो ना तसं सारण आतमध्ये भरायचं आणि जसा मोदकच एक बनवून घ्यायचा आणि जो वरचा पोर्शन असतो ना तो आपल्याला एकदम ट्विस्ट करायचा आहे आणि आतमध्ये दाबायचा आहे आणि दोन्ही हातांनी ते जे सारण आहे ना ते व्यवस्थित त्या चपातीमध्ये पसरवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी अलगद हातांनी व्यवस्थित तो पराठा लाटून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे माझा एक पराठा लाटून झालेला आहे. सारण अजिबात बाहेर आलेलं नाही आहे, कडे कोट सगळ्या बाजूनी सारण व्यवस्थित त्या पराठ्यामध्ये गेलेलं आहे. तर तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्यामध्ये तो पराठा मी आता टाकलेला आहे. तर आपल्याला एक साईड आधी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. 1 मिनिटानंतर आपल्याला ती व्यवस्थित परतून घ्यायची. इथे मी गॅसची फ्लेम ही हाय ठेवते आणि पराठा परतल्यानंतर आपल्याला वरच्या साईडला आधी तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावण्यामध्ये अजिबात कंजूसी करायची नाही आहे, कारण पराठा कुठलाही म्हणा तरी तुपामुळेच तो छान लागतो. तर व्यवस्थित आपल्याला 4ही साईडनी शेकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तो पराठा आपल्याला पलटायचा आहे आणि दुसऱ्याही साईडला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला सगळ्या कडांनी तो शिजवून घ्यायचा आहे. दिसायलाच इतका सुंदर दिसतोय की आत्ताच खावासा वाटतोय. तर मला अजून 3 पराठे रेडी करायचे आहेत. तर एक माझा पराठा असा मस्त गोल्डन ब्राउनिश झालेला आहे, आलू पराठा. तर असेच मी सगळे पराठे पटकन रेडी करून घेते. तुम्ही इथे बघू शकता की इतका क्रंची, इतका कडेकोट सारणांनी भरलेला हा पराठा आहे, अजिबात फाटत नाही. या ज्या मी तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स ज्या सांगितल्यात त्या तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचासुद्धा पराठा असाच सुंदर होईल. आणि सगळ्या साईडनी व्यवस्थित आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे. असं करून एकामागोमाग एक असे 4 माझे पराठे रेडी झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा हे रेस्टॉरंट स्टाईल आलू पराठा घरच्या घरीच बनवून बघा. खूप कमी साहित्यामध्ये होतो आणि आपण हा सॉससोबत खाऊ शकतो किंवा दह्यासोबतही खाऊ शकतो. खूप चवीला भन्नाट होतो. नक्की ट्राय करून बघा. ही आलू पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय, एन्जॉय.